नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण चौगले तुम्हा सर्वांचं यशवेध प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं नुकतंच एक जाहीर प्रकटन केलेलं आहे. संभाजीनगर महापालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदं जवळपास 222 होती. तर ही पदं भरण्याबाबत एक जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली होती. 2 मध्ये 2/2/26 ला त्यांनी ती जाहिरात प्रसिद्ध केलेली होती आणि या जाहिरातीनुसार जी परीक्षा आहे, तर ती परीक्षा काय केली जाणार आहे, की ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेचं वेळापत्रक महानगरपालिकेने काय केलेलं आहे, की घोषित केलेलं आहे. त्याच्यामध्ये 8 जुलै 2026 ला बुधवारी काय असणार आहे, परीक्षा असणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघू शकतो, की सकाळी 8 वाजता पहिल्या सत्रामध्ये कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, अग्निशामक, चालक, यंत्रचालक या पदासाठीची परीक्षा असणार आहे दिनांक 8 जुलै रोजी. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 12 वाजता जर आपण पाहिलं तर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, रोखपाल आणि उद्यान सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक या पदांसाठी परीक्षा होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता जर आपण बघितलं तिसऱ्या सत्रामध्ये तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, त्यानंतर अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक आणि उप अग्निशमन केंद्र अधिकारी यांची परीक्षा त्याच दिवशी 4 वाजता होणार आहे. त्यानंतर 1 जुलै 2026 रोजी जर आपण पाहिलं तर सकाळी 8 वाजता प्रथम सत्रामध्ये अनुरोधक या पदासाठी आणि नाही प्रथम सत्रामध्ये स्वच्छता निरीक्षक आणि द्वितीय सत्र जे 12 वाजता सुरू होणार आहे त्यामध्ये अनुरेखक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीची परीक्षा होणार आहे. आता या पदासाठी काय केलेलं आहे, की या परीक्षेसंबंधी महानगरपालिकेनं काही सूचना दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, की उमेदवारांना काय करायचं आहे, की एस-एम-एस किंवा ईमेलद्वारे परीक्षेची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा काय होणार आहे, की जे कॉल लेटर आहे, ते कॉल लेटर तुम्हाला डाउनलोड करून घेता येणार आहे. परीक्षा केंद्र व वेळ हे प्रवेश पत्रकावर किंवा हॉल तिकिटावर नमूद केल्याप्रमाणेच असणार आहे. ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्याला. जर समजा उमेदवारांना काही अडचणच आली, तर महानगरपालिकेनं काय केलेली आहे, की एक वेब लिंक दिलेली आहे. एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही त्या हेल्पलाईनवरती संपर्क करू शकता. परीक्षेमध्ये उमेदवाराकडं जर प्रवेशपत्र नसेल, तर उमेदवाराला परीक्षेकरता प्रवेश दिला जाणार नाही. याबाबतची जबाबदारी उमेदवाराची असणार आहे. त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक आपलं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे, ते सोबत ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा IBPS या शासनमान्य संस्थेमार्फत घेतली जाणार आहे आणि पूर्णतः पारदर्शक होणार आहे असं काय म्हणतं, की महानगरपालिका म्हणते. आता या संदर्भात कोणत्याही पद्धतीच्या अफवा किंवा भूलथापांना बळी पडायचं नाही आहे किंवा समजा नोकरी देण्यासाठी जर कोणी काही आर्थिक मागणी केली, कारण आता त्या गोष्टींचं खूप पेव फुटलेलं आहे. तर शक्यतो अशा कुठल्याही गैरमार्गानं ज्या काही तुमच्याकडे मागणी होईल, पैशाची होईल किंवा काही होईल, तर त्याला अजिबात फसू नये असं महानगरपालिकेद्वारे सांगितलं गेलेलं आहे. तर संबंधित उमेदवारांनी या तारखा ज्या आहेत त्या तारखांची नोंद घ्यावी. आपलं जे प्रवेशपत्र आहे ते व्यवस्थित डाउनलोड करून घ्यावं. अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्यावी. त्यांनी जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, हेल्पलाईनशी काय करावा, की संपर्क करावा. ओके. तर ऑल दी बेस्ट मित्रांनो तुम्हाला ह्या एक्झामसाठी.